नमस्कार. मी अरविंद आठले. आता 5व्या दिवशीचं वाचन त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. तर 5व्या दिवशीमध्ये अध्याय 36 ते 38 असे 3 अध्याय आहेत. आणि हे तीनही अध्याय तसे कर्मकांड आणि या सर्वाला धरून फक्त थोड्या कथा घेतलेल्या आहेत. त्याचा आपण आता विचार करूया. तर श्रीगुरूंचा महिमा जसा गाणगापूरला हळूहळू वाढू लागला. त्या गावी एक वेदरथ कर्मठ ब्राह्मण राहत असे. तो परान्न घेत नसे. याचक वृत्तीने शुष्क भिक्षा मागून संसार करीत असे. त्याची पत्नी या सर्वाला कंटाळून गेली होती. गरिबीला कोणी कंटाळतोच. गावात इतकी समाराधना होत असूनही तिला कुठेही जाता येत नसे. तिनं पतीजवळ हट्ट धरला, परंतु पती काही तयार होईना. परान्न भोजन नाही. तेव्हा तिनं श्रीगुरूंकडं तिचं मागणं मागितलं. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावलं आणि आपल्या पत्नीचं अंतःकरण कधीही दुश्चित्त असू नये असं सांगितलं. आणि परान्न आमंत्रण स्वीकारायला त्या ब्राह्मणाला त्याने सांगितलं. आता स्वतः गुरुची आज्ञा असल्यामुळं ब्राह्मणाने ते मान्य केलं. पत्नी आनंदानं एका धनाढ्य माणसाकडे दोघंही पतिपत्नी जेवायला गेले. परंतु पंक्तीत बसल्यानंतर आपल्याबरोबर डुकरं आणि कुत्रेही जेवत आहेत आणि तेच उच्छिष्ट आपण खात आहोत असं तिला दिसलं. आता यासंबंधी विचार आपण करणार आहोत. त्यामुळं ती पंक्तीतून उठून गेली. आपण आपल्या पतीचा नियम मोडल्यामुळं तिला अत्यंत दुःख झालं. तिनं श्रीगुरूंची क्षमा मागितली. आणि या ठिकाणी श्रीगुरूंनी ब्राह्मणांचा आचार विचार धर्म आंधिक यासंबंधीचे सर्व नियम सांगितले. स्नान कसं असावं, प्रातःसंध्या कशी करावी, गायत्री म्हणजे काय, तिचा अर्थ काय, ती कशी कशी करावी, गायत्री करताना वेगवेगळे न्यास कसे करावेत, अर्घ्य कसे द्यावेत, प्राणायाम, मुद्रा, यज्ञोपवीत, आहार, देवपूजा आदी संबंधीचे हे सगळे कर्मनियम होते. आणि त्या दंपतीला शुभाशीर्वाद दिल्यानंतर श्रीगुरू परत गेले. आता या ठिकाणी या सगळ्यात अतिशय हे 3 अध्याय लोक कंटाळा करतात वाचताना. कारण कर्मकांडाचं प्रचंड मोठं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे इतकं कठीण आहे. हे कर्मकांड जे काय समजावून त्यांनी सांगितलेले आहे हे अत्यंत कठीण आहे. आणि त्याप्रमाणे वागणं अतिशय खरोखरच कठीण आहे. त्यातलं मुख्यतः परान्न जेवू नये याच्यावर श्रीगुरूंचा भर होता. का परान्न जेवू नये? तर ज्याचे जितके असेल पुण्य यजमानासी जाय देखा. परान्न जेवल्यामुळं जे काही पुण्य तुम्ही जे काय कराल ते त्या यजमानाला जातं. आणि यजमानाचे सर्व दोष ते परान्न खाणाऱ्याला लागतात. भोजनाला स्पर्श केल्याबरोबर लागतात. त्यामुळे हे परान्न तुम्ही वर्जावं असं श्रीगुरू सांगतात. आता ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे द्विजवर जैसे तैसे जरी करीती नर त्यासी कैसे धन्य होसे. विशेषतः हे आचार प्रत्यक्षात सांभाळले जात नाहीत. आणि त्यामुळे श्रीगुरूंनी या ठिकाणी कानउघाडणी केलेली आहे. समस्त देव ज्याचे होती कष्ट महासिद्धी साधती अष्टमहासिद्धी साधती ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनु त्यागरी. जो कोणी ब्राह्मण हे सर्व आचार विचार धर्म पाळेल त्याच्या घरी अष्टसिद्धी नांदतील असा शब्द श्रीगुरू देत आहेत. परंतु प्रत्यक्षात दुर्दैवाने असं होत नाही. विप्रमदांधे व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊन आहेत. का स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात की ब्राह्मणांना का ही अवस्था प्राप्त झाली. तर ब्राह्मणाचा आचार या ठिकाणी कसा असावा यासंबंधी जे काही श्रीगुरूंनी वर्णन केलेलं आहे ते जे कोणी आचरत असतील त्यांना त्यांच्या आयुष्यात दारिद्र्यपणा येऊ शकत नाही. त्यांची काळजी स्वतः श्रीगुरू वाहतील असा स्पष्ट संकेत या ठिकाणी दिलेला आहे.
आता अशक्य संकट आले जरी अथवा निर्मल वारी स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मण. तर स्नान करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही आजारी आहात, होऊ नाही शकत, काही अडचण आहे, प्रवासात आहात, अशा प्रत्येक वेळी त्या प्रत्येक स्नानासाठी पर्याय श्री गुरूंनी सुचवलेला आहे. गुरु माऊली आहे. कसंही करावं पण लोकांनी हे पाळावं ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळे एकाला एक पर्याय श्री गुरूंनी तुम्हाला सुचवलेले आहेत. आणि अशा श्री गुरूंना आपण कडक समजतो, हे किती चूक आहे. स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मण हो. अग्निस्नान, भस्मस्नान, स्नानाचे प्रकार सांगितले. एक नाही जमलं तर दुसरं करा, दुसरं नाही जमलं तिसरं करा. अथवा करावे वायू स्नान, करा विधीने मंत्रस्थान, आपोहिष्टा मंत्राने. हा मंत्र करा आणि स्नान करा. आणिक स्नानफळे असती ज्यास असेल भाव भक्ती, गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थ स्नान फळ असे. गुरुदेवतेचं दर्शन घेतलं, ज्याच्या मनात भाव आहे, या प्रत्येक ठिकाणी मी याच्यावर माझा भर आहे की भाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी श्री गुरु आहेतच. अथवा दर्शन माता पिता, चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे. मात्या पित्यांचं किती प्रेम त्यांनी शिकवलेलं आहे, मात्या पित्यांचं महत्त्व किती आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि आजच्या जमान्यात आपण जे पाहतो ते पूर्णपणे याच्या विपरीत असल्यामुळे लोकांना विपरीत परिस्थिती भोगावी लागते आहे. किंवा बैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा. त्या गोधुळीला सुद्धा किती महत्त्व सद्गुरूंनी दिलेलं आहे, गाईला किती महत्त्व आहे, हे आपण मुद्दाम या ठिकाणी आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर मुद्रांविषयी श्री गुरु सांगतायत की मुद्रा ह्या केल्या पाहिजेत. संध्या तेव्हा तुम्ही कराल, स्नान केल्यानंतर संध्या आली, प्राणायाम आला, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्यावेळी सुमुखम संपुटम विततम विस्तृतम द्विमुखम त्रिमुखम चतुर्मुखम पंचमुखम षण्मुखम अधोमुखम व्यापकांजलिकम शकटम यमपाशंच ग्रथितम चोर्मुकोल्मुखम प्रलंबम मुष्टिकम मत्स्यः कूर्मः वराह सिंहाक्रांतम महाक्रांतम मुद्गरम पल्लवम. मुद्रावीण गायत्री. तर हा पल्लवम तथा. तर मुद्रा केल्याशिवाय गायत्रीचं फळ मिळत नाही. गायत्री मंत्र म्हणजे काय, ह्या गायत्री मंत्र या अध्यायामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी समजावून दिलेला आहे. प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे, प्रत्येक वाक्याचा काय अर्थ आहे, त्रिपाद कसे आहेत, ह्या त्रिपादांचं काय महत्त्व आहे, ह्या त्रिपादांना ओम कसा जोडावा, मध्ये कशी विश्रांती घ्यावी, हे सगळं अतिशय फार सुंदर तऱ्हेने श्री गुरूंनी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. गायत्री मंत्र करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यानंतर इतरही कसं काय काय करावं, ब्रह्मचार्याने कसा करावा, वानप्रस्थानी कसा करावा, किती कसा करावा, या संबंधी गायत्री संबंधी अतिशय संपूर्ण विवरण या अध्यायामध्ये श्री गुरूंनी दिलेलं आहे. ते आपण जरूर पाहिलं पाहिजे. आता शेवटी ते सांगतायत की ब्राह्मणाचा आचार सांगता झाला परासर ऐकोनी समस्त ऋषीश्वर येणेपरी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐसा आचार परियसी जे आचरती विधीसी दैन्य कैसे तया घरी. असा जो आचार विचार व्यवस्थित जो पाळेल, त्या अध्यायामध्ये प्रचंड दोन्ही 36, 37, 38 या तिन्ही अध्यायामध्ये हे अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आणि हे सविस्तरपणे जो आचरेल, आचरण्याला अत्यंत महत्त्व आहे, भावाला त्याहीपेक्षा महत्त्व आहे. तेव्हा हे महत्त्व आपण लक्षात घेऊन घेतलं पाहिजे. ते म्हणतात की असं जो कोणी आचरेल त्याच्या घरी दैन्य येऊ शकत नाहीत, असा श्रीगुरु शब्द देत आहेत तुम्हाला. ते वंद्य होत देवासी कामधनु येईल घरासी लक्ष्मी वाहे अखंडेसी पौत्र पौत्री नांदती. त्यांच्या घरी असं जे कोणी आचरण करत असतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल असा वर ते देत आहेत. तेव्हा हे आचार धर्म किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजावं, यासाठी हा मुद्दाम हे 3 अध्याय आहेत. आता 3ऱ्या अध्यायामध्ये आपण हे बघितलं पाहिजे. भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण एकदा गाणगापूरला श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला. थोडी कणिक आणि तांदूळ घेऊन तो आलेला होता.
त्याला श्रीगुरूंसाठी समाराधना करण्याची इच्छा होती. त्याच्या गरिबीमुळे सर्वजण त्याची खूप थट्टा करत असत. त्याची व्यथा समजून श्रीगुरूंनी त्याला स्वयंपाक करण्यासाठी सांगितलं आणि समाराधनेसाठी सर्व ब्राह्मणांना आमंत्रण देऊन ये असाही त्याला निरोप सांगितला. सर्व ब्राह्मण त्याची थट्टा करून आमच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का असं त्याला म्हणू लागले. परंतु भास्कर ब्राह्मणाचा श्रीगुरूंवर प्रचंड विश्वास होता. स्वयंपाक झाल्यानंतर श्रीगुरूंनी आपली छाती त्यावर ठेवून उदक प्रोक्षण केला आणि पूर्व पंगत होईस्तोपर्यंत छाती काढू नका असं सांगितलं. सर्व ब्राह्मण त्यांच्या सर्व कुटुंबियांचंही जेवण झालं, परंतु अन्न संपलं नाही. सर्व गाव जेवण झालं. सर्वांची जेवण झाल्यानंतर भास्कर ब्राह्मणही स्वतः जेवला, तरीही अन्न शिल्लक राहिलं आणि ते नदीतील जळचरांना घालून त्या जळचरांनाही तृप्त करण्यात आलं. भास्कर ब्राह्मणाला त्याचं दारिद्र्य दूर होऊन पुत्रपौत्र नांदतील असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला. असा चमत्कार आळंदीच्या मुक्कामात तिथल्या श्री नरसिंह सरस्वतींनी सुद्धा केलेला होता. तर ही सगळी थोर माणसं आहेत. या सर्व कथांमध्ये श्रीगुरूंचं महत्त्व काय, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून केलं काम तर किती अत्यंत सचोटीनं जर काम केलं, तुम्ही भाव ठेवून काम केलं, कुठलाही संदेह मनात न ठेवता जर काम केलं तर हे काम किती महत्त्वाचं होऊ शकतं. या संबंधी श्रीगुरूंचा आग्रह आहे. हा आग्रह तुम्ही मोडू नका. त्यातला भाव लक्षात घ्या. केवळ कर्मकांड करणं हा ह्याच्यात निश्चित हेतू नाही आहे. प्रत्येक ठिकाणी ती माऊली आहे हे विसरू नका. ही माऊली आपल्याला शिक्षा करेल असा चुकून सुद्धा मनात विचार करू नका. एकाने मला सहज विचारलं की एखादा अध्याय कमी जास्ती एखाद दिवशी झाला तर चालेल का. मी नक्की सांगतो की चालेल. कारण अध्याय यांची जी संगती केलेली आहे ही तुमच्या सोयीसाठी केलेली आहे. एका दिवशी खूप जास्ती ताण पडू नये या दृष्टीने अध्यायाची विभागणी केलेली आहे. फक्त मृत्यू ज्या अध्यायात असेल तो अध्याय अर्धवट सोडू नका. तो पूर्ण माणूस पुन्हा जिवंत होतोपर्यंत सतीचा आहे अशा अनेक ठिकाणी काही हे दाखवलेले आहेत. तर ते अध्याय पूर्ण वाचले पाहिजे एवढा नियम आहे. मुख्य या सगळ्यामध्ये तुमचा भाव असला पाहिजे, ह्यावर जोर द्या. श्रीगुरूंचं प्रेम अनुभवणं किती कसं आहे मी तुम्हाला नाही समजावून सांगत. ते अनुभवता येतं एवढं सांगू शकतो. माऊली होती, त्या माऊलीचा राग बाळगायचा, त्याचं भीती बाळगायची का त्याचं प्रेम बाळगायचं हे तुम्ही ठरवा. प्रेम बाळगलं तर तुम्हाला प्रेम मिळेल याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. तर या ठिकाणी हे असे आजचे अध्याय 36, 37, 38 संपलेले आहेत. कर्मकांडाचा संबंधी कर्मकांड हे अति कोणाला सांगितलं ज्याला काही मनात हेतू आहे त्याच्यासाठी हे अत्यंत कष्टकारक सर्व नियम पाळून करण्याचं आहे. किंवा सर्वात शेवटी जे त्यांनी म्हटलं की प्रेमाने करा, भाव जिथे असेल त्या ठिकाणी मी आहे आणि हे आहे याची खात्री बाळगा. हे मी वारंवार सांगतो आहे तुम्हाला. हे लक्षात ठेवा. गुरुचरित्राची भीती कधीही बाळगू नका. गुरूंची भीती कधीही बाळगू नका. आटापिटा करून नियम पाळून इतरांना दुखवून ते नियम पाळण्याची तर मुळीच धाडस करू नका. त्यांनी तुम्हाला काहीही पदरात पडणार नाही. पदरात पडायचं असेल तर प्रेम घ्या. प्रेमाने सर्व होत आहे हे श्रीगुरू सातत्याने सांगतायत तुम्हाला. श्रीगुरू सातत्याने सर्वांवर प्रेम करू पाहतायत. हे प्रेम तुमच्या आयुष्यात येऊ दे. इथेच मी तुमची रजा घेतो. 6व्या दिवशीसाठी उद्या भेटू. नमस्कार.